रायगड जिल्हा परिषदेबाबत नंदनवनवर शिंदेंसोबत सुनील तटकरेंची बैठक झालेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी। नंदनवन या शिंदेंच्या बंगल्यामध्ये आपण बघतोय एकनाथ शिंदेंसोबत सुनील तटकरेंची बैठक झालेली आहे। त्यामुळे रायगडच्या या प्रश्नावर आता तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। रायगड जिल्हा परिषदेबाबत ही एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय नेमकं काय होणार आहे रायगडमध्ये असा सवाल आहे, कारण आता थेट तटकरे हे नंदनवनवर येऊन एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करतायत। स्नेहिल तिघांमध्ये मुख्य म्हणजे उदय सामंत जे आहे त्यांच्या मध्यस्थीवरती नंदनवरती जी आहे तिथं बैठक सुरू झालेली आहे। खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक आता सुरू झालेली आहे। मुख्य म्हणजे रायगड जिल्हा परिषदेचा जो वाद आहे तो कुठेतरी आता या बैठकीमध्ये घेतला गेलेला आहे। आणि सकाळी एक बातमी आली होती की रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करणार आहे। भाजपच्या वाटेला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाटेला आणि शिवसेनेला कुठेतरी विरोधी बाकावरती बसावं लागणार आहे। आणि त्यानंतर कुठेतरी विधान भवनामध्ये उदय सामंत असतील, प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण असतील आणि भरत गोगावले असतील, या तिघांमध्ये जी आहे ती चर्चा झालेली होती। त्यानंतर ही जी बातमी आली होती आणि आता नंदनवनवरती या सर्व संदर्भात जे आहे त्या घडामोडींना वेग आलेला आहे। नेमकं आता या रायगड जिल्हा परिषद संदर्भात काय नेमका निर्णय येतो, काय सकारात्मक निर्णय येतो, शिवसेनेच्या वाटेला नेमकं काय येतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं राहील। ही महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल, कारण रायगड झेडपीसाठी आता थेट तटकरे जे आहेत ते एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करतायत।